नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमा व त्याच्या पूजाविधीची मांडणी कशी करावी आणि त्यामागची एक कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न असतो. हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य आवडतो. पूजाविधी मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याचे 2 जोड पान सुपारी ठेवावी. विड्याच्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी. तांदूळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा. चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. 12:30 पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद, कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावे व प्रार्थना म्हणावी. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युम भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनाच घ्यावा. उपरोक्त सुपाऱ्या जपून ठेवून दरवर्षी पुजाव्यात. कोजागरीस त्यांची पूजा करावी. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करून त्यात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करावा. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येकी 1 माळ जप करावा. तसेच 16 वेळा श्री सूक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा व गीतेचा 15वा अध्याय वाचावा. हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे श्री शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ही हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांवरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे ते ती पाहते. अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण ते जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतय, कोण जागरती या पौर्णिमेला कोजागरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे आणि कोण नाही हे पाहत असतो. वारंवार तो कोजागरती असे विचारतो. यावरून हे नाव रूढ झाले आहे. याविषयीची अशी एक कथा आहे की एका गावात एक अत्यंत गरीब माणूस होता. एक दिवस त्याचे पत्नीबरोबर भांडण झाले. त्यानंतर तो माणूस पैसे मिळविण्यासाठी घराबाहेर पडला. दिवसभर उपाशी पोटीच फिरत संध्याकाळी समुद्राच्या काठाकाठाने
तो एका अरण्यात आला. तिथे त्याला 3 नागकन्या दिसल्या. त्या विचार करीत होत्या, चिंतेत होत्या. त्यांना सोंगट्या खेळण्यासाठी एक चौथ्या गड्याची गरज होती. त्या माणसाला पाहिल्यावर त्या नागकन्यांना आनंद झाला. त्यांनी त्याला खेळायला बोलावले. दिवसभराच्या भटकंतीने तो थकला होता. नागकन्यांनी त्याला नारळाचे पाणी प्यायला दिले. त्याला बरे वाटले. त्या नागकन्यांबरोबर तोही सोंगट्या खेळायला बसला. पण का कुणास ठाऊक खेळताना तो सारखा हरत होता. त्या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमेची रात्र होती. सर्वत्र गार वारा सुटला होता. सगळीकडे शुभ्र चांदणे पसरले होते. इतक्यात अक्काबाईचा फेरा आला. लक्ष्मी देवी आली. गरीबाला गरिबीमुळे दिवसभर उपवास घडलाच होता आणि खेळामुळे जागरण होत होते. त्याच्या हातून सहजपणे कोजागरी व्रताचे पालन झाले होते. लक्ष्मी त्या गरीबावर प्रसन्न झाली. तो गरीब खेळात जिंकू लागला. तो देखणा उत्साही राजबिंडा दिसू लागला. राजकन्यांनीही त्याला अमाप संपत्ती दिली. नागकन्याबरोबर त्यांचा विवाह झाला. सर्व संपत्ती आणि नागकन्यांना घेऊन तो घरी आला. तेव्हापासून तो कोजागिरीच्या व्रताचे पालन करू लागला. अशी ही कथा आहे. कोजागरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव. या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षात त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. कोजागरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो. चंद्राचा प्रकाश शांत व शीतलही आहे. एवढेच नाही तर तो उपयोगी व उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधीच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. या दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची अश्विनी करतात. सकाळी रांगोळी घालून मुलाला व मुलीला सुवासिक तेल लावून स्नान घालतात. भोजनासाठी गोड पदार्थ करतात. संध्याकाळी देवाला चंद्राला औक्षण करतात. मुलाला ओवाळतात. चंद्राप्रमाणेच चांदणे शिंपीत जीवनाची वाटचाल करावी हा बोध आजच्या दिवसापासून घ्यावा. विशुद्ध मनाने आणि निर्मळ अंतःकरणाने जो या उत्सव निमित्ताने महाराजांच्या सेवेची वाटचाल करील, परमपूज्य गुरु माऊलींचा सेवा करेल, तो पूर्णता प्राप्त करू शकेल. असा संदेश आपणा सर्वांना देणारा शरदाचा श्रेष्ठ चंद्र रात्रभर गगनात फिरत असतो. आपण त्याचा तो संदेश पाळला तर किती चांगले होईल.